जिंतूर नगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता उत्कंठा लागली मतमोजणीची। खरं तर जिंतूरमध्ये मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष, अजितदादांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत आहे। ईव्हीएम सध्या स्ट्रॉंग रूम मध्ये आहे। जिंतूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाने या ठिकाणी मी आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे। दर्शनी भागातच अशा प्रकारे सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे। 8 सीसीटीव्ही आपण या ठिकाणी पाहतोय। स्ट्रॉंग रूम आणि जवळपास सगळं सीसीटीव्ही पूर्ण कव्हर करण्यात आलेला आहे। हा स्ट्रॉंग रूम आपण पाहतोय, ही स्ट्रॉंग रूमची लॉबी आहे आणि हे सगळे बाहेरचे दोन्ही ठिकाण जे एंट्रन्स आहे त्या ठिकाणी स्ट्रॉंग सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे। विशेष बाब म्हणजे लक्षवेधी लढत असलेल्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत आहे। काँग्रेसचा ट्रायंग्युलरही या ठिकाणी आहे। मात्र सतत या स्ट्रॉंग रूमची देखरेख करण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहे ज्यांनी निवडणूक लढवलेली आहे ते अशा प्रकारे या ठिकाणी सतत सीसीटीव्ही मॉनिटरिंग जो आहे त्याला मॉनिटरच्या समोर बसलेले आहेत। आपण या ठिकाणी पाहतोय उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी सतत या स्ट्रॉंग रूमवर 24 तास पहारा देत आहे। काही राष्ट्रवादी काँग्रेसचे काही उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आपण त्यासोबत संवाद साधूया। भैया इथंच बसताय तुम्ही दिवसभर? हो, 8 तास आमची ड्युटी लावलेली प्रत्येक उमेदवाराची। नाही मग कोण ड्युटी लावली? ड्युटी म्हणजे आमच्या इथे पक्षातर्फे करण्यात आलं। ते आजच्या जमान्यात काही होऊ शकते त्याच्यामुळं लक्ष ठेवण्यासाठी हे केलेलं आहे। तुम्ही कधी होता, कधीपासून बसला तिथं? मी रात्री 8 वाजेपासून होतो, सकाळी 8 वाजेपर्यंत। आता याशीन भाई आले तर आता ड्युटी तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासून आता कधीपर्यंत बसणार? मी रात्रीच्या 8 वाजेपर्यंत बसणार आहे। मग आलता कधी सकाळी 8ला? हो, 8ला 8:15 इथं एंट्री झालेली आहे। नेमकं मला सांगा काय कारण आहे? तुम्हाला प्रशासनावर विश्वास नाही का? सीसीटीव्ही सतत सुरू आहे, स्ट्रॉंग रूम आहे, मग तुम्ही का इथं बसतायत सतत? नाही, सध्याच्या काळामध्ये जे निवडणूक झालेली आहे, निवडणुकीमध्ये 3 तारखेला हा निकाल जाहीर करण्याचा धोरण होता, परंतु काही कोर्टामध्ये केस झाल्यानंतर ही निवडणूक निकालाचं पुढं तारीख 21 वाढ न्यायालयाने दिलेली आहे। त्यामध्ये काही प्रभागाचं एक निवडणूक राहिलेली आहे, ती निवडणूक 20 तारखेला होईल आणि 21 पर्यंत हा निकाल जाहीर होईल। परंतु 21 या 20 दिवसाच्या आतमध्ये हे जे नागरिकांचे जे संशय झालेला आहे की बाबा काही इलेक्शनमध्ये काही घटना घडलेल्या आहे, ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळे आहे म्हणून नागरिकांना विश्वास नाही आणि या विश्वासासाठी आमच्या पक्षानं जे उमेदवार आमचे 25 आहे त्यांना एक यादी तयार केली आणि त्यांना सांगितलेलं आहे की 12 तास म्हणजे एक उमेदवाराला 12 तास दिलेले आहे, 8 ते रात्री 8 पर्यंत किंवा दिवसा ते रात्री 8 पासून दिवसापर्यंत। आणि प्रशासनानं जे नियोजन लावलेलं आहे तर त्या नियोजनाप्रमाणे आम्ही जे इथं CC कॅमेऱ्यामध्ये जे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये सील वगैरे त्याची देखरेख या स्क्रीनद्वारे आम्ही इथं बसून करत आहे। यांच्या हातात एक यादी आहे, मग या कशाची यादी आहे? हे आमच्या उमेदवारांची। मग यांनी काय करावं आता? या उमेदवार या 8 तास ड्युटी दिलेले त्यांना लक्ष ठेवण्यासाठी। आम्हाला पोलीस प्रशासनावर सर्व म्हणजे असं मला सांगा, 20 जिल्हा पोलीस बल आणि 9 SRPF ची जवान या ठिकाणी आहे, मग त्यानंतरही तुम्ही या ठिकाणी ठाण मांडून आहे। आजच्या जमान्यात काही होऊ शकतं, इलेक्ट्रॉनिक जमाना आहे त्याच्यामुळे थोडंसं लक्ष ठेवावं म्हणून आम्ही बसलेलो आहेत। बाकी म्हणजे प्रत्येक प्रभागाचे जे उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी या ठिकाणी 8-8 तास 12-12 तास बसणार? हो, बसणार। तुम्ही रात्रभर थांबले होते? हो, रात्री होतो मी। आणि आता तुम्ही 8 वाजेपर्यंत संध्याकाळी 8 पर्यंत थांबणार। म्हणजे प्रशासन आहे, मात्र प्रशासनासोबतच तुमचाही नजर असणार आहे प्रशासन, परंतु जे वरचं शासन किंवा राज्य शासन यांच्यावर प्रशासन चालते, त्या कारणानुसार या इलेक्ट्रॉनिकमध्ये विश्वास अविश्वास करणं म्हणजे आज अशी घटना झालेली आहे, त्यामुळे आम्ही स्वतःच थोडा वेळ काढून आपण जे आता इतकं संघर्ष केलेला आहे त्यामध्ये आपण पुन्हा एक थोडा संघर्ष करून आपण व्यवस्थित करावं। घरून कोण उमेदवार आहे? माझी पत्नी आहे। तुमची धर्मपत्नी आहे? हो, शेख नसरीन यासीन, हे प्रभाग 5 मधून आहे। खरं तर ही स्थिती आहे। जिल्हा प्रशासनाकडून 19 पोलीस आणि 1 अधिकारी असे 20 अधिकारी आणि कर्मचारी आहेत, तर SRPF चे
या ठिकाणी 9 जवान आहे, मात्र तरी देखील अजितदादांची राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ज्यांनी निवडणूक लढवलेली आहे ते सतत अशा प्रकारे या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी बसून असल्याचं आपल्याला दिसून येते. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, जिंतूर, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.